शेवटचा डबा एकदा पुण्यातील एका रेल्वे स्टेशनवर एक वयोवृद्ध आजोबा रोज सकाळी 8 वाजता एका विशिष्ट बाकड्यावर येऊन बसायचे. त्यांच्या हातात नेहमी एक डबा असायचा, पितलेचा, जुना पण झकपक केलेला. स्टेशनवर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नेहमीच कुतूहल वाटायचं. आजोबा डबा घेऊन रोज स्टेशनवर का येतात? एक दिवस एक तरुण, रोहन, ज्याला रोज ऑफिसला जायलाही ट्रेन पकडावी लागे, शेवटी विचारल्याशिवाय राहू शकला नाही. आजोबा, तुम्ही रोज हा डबा घेऊन इकडे का बसता? आजोबांनी हसून पाहिलं, डब्याला हलकेच हात लावला आणि म्हणाले, ही माझ्या सुमतीची आठवण आहे. ती रोज याच वेळी ही ट्रेन पकडायची आणि तिने माझ्यासाठी दर मंगळवारी मौपोली आणि पिठलम बनवून डब्यात ठेवायचं. तिच्या निधनानंतर मी हा डबा तसाच ठेवला. आता ती नाही, पण तिची आठवण आणि हा डबा आहे. रोहन काही क्षण स्तब्ध झाला. त्या साध्या डब्यामागे एवढा खोल अर्थ आहे हे त्याच्या लक्षातच आलं नव्हतं. आजोबा पुढे म्हणाले, कधी कधी आठवणींचाही स्वाद असतो बेटा, आणि तो स्वाद फक्त मनात अनुभवता येतो. त्या दिवशी रोहनने ट्रेन पकडली, पण मन मात्र आजोबांच्या त्या डब्याभोवती फिरत राहिलं. शिकवण, कधी कधी आयुष्यातल्या साध्या गोष्टी, जसं एखादा डबा, एक गंध किंवा एक वेल, आपल्याला मोठ्या आठवणी देऊन जातात. त्या आठवणी जपणं हे सुद्धा प्रेमाचं एक रूप असतं.